नमस्कार, आपण पाहत आहात SP9 मराठी। पाहुयात आजच्या विशेष घडामोडी। रामानंदनगरमधील वॉर्ड क्रमांक 6 मध्ये पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला नाही। यामुळे चळवळ क्रांती महासंघ संस्थापक अध्यक्ष विनोददादा कांबळे यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला। 8 दिवसांमध्ये पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढू असे सांगण्यात आले आहे। यावेळी या ठिकाणी सिद्धू गवळी मामा, विजय पाटील, नागेश काशीर, शिवाजी नाईक, काका वाईंगडे, यश कांबळे व रामानंदनगरमधील ग्रामस्थ उपस्थित होते। आज किर्लोस्करवाडी रामानंदनगर या ठिकाणी आज वार्ड क्रमांक 6 मध्ये चळवळ क्रांती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विनोददादा कांबळे आज आपल्याबरोबर आहेत। वार्ड क्रमांक 6 मध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्यांनी बहुतेक वेळा उचलला आणि ग्रामपंचायतील नागरिकांनी किंवा ग्रामपंचायतीमधील लोकांनी या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी न लावल्यामुळे आज आपल्याबरोबर ते बातचीत करणार आहेत। आज आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया। दादा नमस्ते। नमस्ते। आज या ठिकाणी जो प्रश्न उद्भवलेला आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न उद्भवलेला आहे, गेले कित्येक दिवस या प्रश्नाच्या पाठपुरावा आपण करताय आणि तेथील जे काही सदस्य आहेत त्यांच्याकडून आपल्याला किंवा ग्रामपंचायतीमधील नागरिकांकडून आपल्याला या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी न लावल्यामुळे आपली काय भूमिका आहे आणि या संदर्भात तुमचं काय मत आहे? गेले महिना 2 महिने झालं ह्या पाण्याचा इथला 6 नंबर वार्ड किंवा 1 नंबर आणि 2 नंबर अतिशय बिकट अवस्था आहे आणि इथं आमच्या इथं एक बोरचं पाईपलाईन झालेलं आहे। गेले 2 वर्ष झाले तर त्याला मी वारंवार ग्रामपंचायतला, कॉन्ट्रॅक्टरला, संबंधित अधिकाऱ्याला मग गेल्या महिन्यात आम्ही बाईट दिली आणि सांगितले की बाबा हे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, खराब झालेलं आहे। पाईपाखाली चेपले त्या बाद झाले त्या पाणी काय ते चालू होत नाही। तरीसुद्धा ग्रामपंचायतीनं आपल्याला सांगितलं की ती पाईपलाईन आपण जोडून घेतो तर त्यासने उकरायला माणूस नव्हता मिळत। तर मी स्वतःहून एक आमच्या इथला माणूस सांगून ब्रेकरनं ती रात्री 10-11 वाजता उकरून घेतली, त्या पाईपा जोडल्या। पण जेव्हा पाणी सोडलं तर ते पाणी काय त्या पाईपलाईनमधनं पास होत नाही, म्हणजे पाईपा फुटलेले आहेत कंप्लीट। तर माझी एक मागणी आहे आता की जिने हे काम केलं आहे तो कॉन्ट्रॅक्टर असेल, संबंधित अधिकारी असेल, त्या कालावधीचा कोण सरपंच असेल, जो कोण त्याला ज्यांनी पैशाचे म्हणजे MBA बघून जे पैसे बिल अदा केले त्यांच्यावर सर कारवाई व्हावी। जर येत्या 8 दिवसात नाही झाली तर ह्या पाण्यासाठी तर आम्ही येत्या 7 तारखेला उद्या 6 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम असल्यामुळं, महापरवानगी दिन असल्यामुळं आम्ही तो कार्यक्रम दरवर्षी घेतो, त्याच्यामुळं उद्याचा दिवस आम्ही ढकललेला आहे। पण 7 तारखेला आम्ही हा सगळ्या लोकांचा 6 नंबर वार्डातल्या बायका, महिला असतील, आमच्या इथली माणसं असतील, हे घेऊन आम्ही मोर्चा काढणार आहे आणि हा इशारा आमचा ग्रामपंचायतला आहे आणि ताबडतोब ह्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची अपेक्षा आहे। कारवाई व्हावी असे आपली मत आहे। या अनुषंगाने जर त्यांच्यावरती कारवाई न झाली तर पुढचं पाऊल आपल्या संघटनेच्या माध्यमातून काय असेल? जर समजा कारवाई नाही झाली तर आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर पंचायत समितीला आम्ही लेखी पत्र देऊ आणि आम्ही तिथं उपोषणला, अमरण उपोषणला बसू, जोपर्यंत जाणून करून त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी ह्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही काय मागं हटणार नाही। आणि ही जनतेचं पैसे येते, ह्यांच्या काय बाचं पैसे नाही किंवा ग्रामपंचायत कुठनं पैसे काय खांदून पैसे आणत नाही, हे आमच्या जनतेचं पैसे येते आणि याचं व्यवस्थित वाट लागली पाहिजे, ही आमचं स्पष्ट भूमिका आहे। ठीक आहे साहेब, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद।